स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शाकंभरी नवरात्र आता 28 डिसेंबर ते 3 जानेवारी येणारी शाकंभरी नवरात्र आहे। ही तितकीच शक्तिशाली आणि फलदायी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या नवरात्रात देवी अन्न रूपात पालनकर्ती मातेच्या रूपात आपल्या घरात वास करते। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण देवीची कोणती उपासना करावी, रोज देवघरात काय अर्पण करायचं आहे, कुंकू नसेल, साहित्य कमी असेल तरी पूजा कशी पूर्ण करावी आणि या नवरात्रात केल्या जाणाऱ्या उपासनेचा नेमका लाभ काय होतो आणि कुठल्या सेवा आपल्या या नवरात्रामध्ये आपल्याला करायच्या आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुद्देसूद आणि स्पष्टपणे सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शाकंभरी मातेची उपासना घरात अन्न समृद्धी, आरोग्य आणि लक्ष्मीचा स्थिर वास घेऊन येते। तर सर्वप्रथम शाकंभरी देवी ही कोण होती, काय होती, ते त्याबद्दल कुठली कथा आहे ती मी तुम्हाला आधी सांगते। पुराण कथेनुसार एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला, पाऊस थांबला, नद्या आटल्या, शेतं ओसाड झाली आणि लोकांना अन्नाची प्रचंड टंचाई जाणवू लागली। तेव्हा सर्व देवतांनी आदिशक्तीची प्रार्थना केली। देवीने शाकंभरी या रूपात अवतार घेतला। तिने आपल्या शरीरातून भाज्या, धान्य, कंदमुळे, फळे उत्पन्न केली आणि पृथ्वीवर अन्नाचा वर्षाव केला। देवीच्या कृपेने लोकांची उपासमार थांबली, रोग आणि दुःख दूर झाले, पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली आणि अन्नदान करून जीवांचं पालन करणारी म्हणून देवीला अन्नपूर्णा स्वरूप शाकंभरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। त्यामुळे आजही शाकंभरी नवरात्रात अन्न, भाजी, धान्य अर्पण करतात, दान करतात। हे विशेष महत्त्वाचं आहे की अन्नदान या नवरात्रामध्ये होतं। ज्या देवीने संपूर्ण सृष्टीला अन्न दिलं ती शाकंभरी माता आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता होऊ देत नाही। जशी शारदीय नवरात्र सगळ्यांना माहिती असते, पण शाकंभरी नवरात्र हे तितकीच शक्तिशाली आणि फलदायी नवरात्र आहे। या नवरात्रात देवी अन्नपूर्णा, वनशक्ती आणि पालनकर्ती स्वरूपात पूजली जाते। ही नवरात्र कुलदेवी उपासनेसाठी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते। शाकंभरी नवरात्र ही कधी आहे तर 28 डिसेंबर ते 3 जानेवारी एकूण 7 दिवसांचं हे नवरात्र आहे। शाकंभरी देवी म्हणजे कोण? तर शाक म्हणजे अन्न, भाज्या, धान्य। शाकंभरी देवी अन्न देणारी, पालन करणारी आपली माता। दुष्काळ, अन्न टंचाई, रोग यापासून संरक्षण करणारी देवी। देवघरात रोज अर्पण करायची आहे एक मुख्य वस्तू, भाजी किंवा धान्य कोणतीही एक। हिरवी भाजी, डाळ, तांदूळ, गहू, सुकधान्य हे तुम्हाला देवघरात रोज अर्पण करायचं आहे, थोडं थोडं। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालतो। तांदूळाचा अभिषेक तुम्ही करू शकता किंवा कुंकुमार्चन देखील तुम्ही करू शकता। ही वस्तू कुलदेवी समोर अर्पण करून नंतर गरजू व्यक्तींना तुम्ही ती किंवा गाईला ती दान करू शकता। म्हणजे तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता, गहू अर्पण करू शकता, सुकधान्य, हिरवी भाजी, डाळ, म्हणजे आता सध्या पालक भाजी आहे, मेथी भाजी आहे, या भाज्या तुम्ही गाईला दान म्हणजे गाईला खाऊ घालू शकता। रोजची साधी पण प्रभावी पूजा खूप महत्त्वाची आहे। देवघर कायम स्वच्छ असू द्या, दिवा लावा, कुलदेवी शाकंभरी देवीचं तुम्ही त्या दिवशी स्मरण करा, भाजी किंवा धान्य त्या देवीला अर्पण करा। खालीलप्रमाणे ज्या मी गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। कुंकू नसेल तर काय करावं? जर आता बरेच जणांचं असतं की बाहेर नोकरी करतात तर कुंकू नसतं घरात, हो आहे, असे बरेचसे महिला आहेत की कुंकू नसतं, हळद नसती किंवा देवघरच नसतं। पण ज्यांच्याकडे काही अडचणीमुळे जर कुंकू नसेल किंवा काही नसेल तर त्यांनी अक्षता, फूल, चंदन किंवा हळद यापैकी काहीही अर्पण केलं तरी देखील चालतं। लवंग, वेलची याचं खूप महत्त्व आहे। लवंग अर्चना म्हणजे रोगनाश व नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही देवीला लवंग अर्पण करू शकता, वेलची अर्पण करू शकता। वेलची अर्पण केल्यामुळे अडचणी, मानसिक ताण कमी होण्यास खूप मदत होते। आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असल्यास रोज एक अध्याय तुम्ही वाचला तरी चालतो। वेळ नसेल तर देवी कवच तुम्ही वाचा, अर्गला स्तोत्र वाचा, किलक स्तोत्र वाचा, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा आणि एक छोटा मंत्र दररोज तुम्हाला म्हणायचा आहे, तो म्हणजे 7 दिवस कुठला 108 वेळा तुम्ही किंवा 11 वेळा तुम्ही म्हणू शकता। ओम शाकंभरे नमः किंवा सर्वाभाव विनिमुक्ता
धनधान्य सुतान्विता मनुष्यो मतप्रसादेन भविष्यती न संशयः. हा मंत्र देखील तुम्ही 11 वेळेस म्हणायचा आहे. वाटलंच तर हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. या शाकंभरी नवरात्राचा लाभ कुठला? घरात अन्नधान्याची कमतरता येत नाही, कुलदेवी प्रसन्न होते, आरोग्य समृद्धी वाढते, संकट अडचणी कमी होतात, घरात लक्ष्मीचा स्थिर वास होतो. आणि ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशती म्हणतो किंवा देवी कवच म्हणतो बघा, तेव्हा देवीचं जो स्तोत्र म्हणतो त्यावेळेला एक मंत्र येतो. तो कुठला? तर ते सांगते, या देवी सर्वभूतेषु शुद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र शाकंभरी देवीचा आहे. हा मंत्र आपण या नवरात्रामध्ये म्हणायचा आहे. बऱ्याच जणांची कुलदेवी ही शाकंभरी देवी देखील आहे. या दिवसामध्ये घट बसवण्याची प्रथा असते. आणि शारदीय नवरात्रादरम्यान जे आपण गोष्टी करतो त्या म्हणजे उपवास असतील, घट बसवणं असतील किंवा अखंडित दिवा प्रज्वलित केला जातो, दुर्गा सप्तशतीचे जसे पाठ केले जातात त्याचप्रमाणे या शाकंभरी नवरात्रामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. पण जर तुमची कुलदेवी शाकंभरी देवता नसेल, दुसरी कोणती देवी असेल, तुळजापूरची आई भवानी असेल किंवा माहूरची माता असेल किंवा सप्तशृंगी माता असेल, तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंत्र त्या दिवशीपासून म्हणायला सुरुवात करायची आहे. शाकंभरी नवरात्रामध्ये केलेली ही सेवा ही तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचणार. ज्यांच्याकडे कुलदेवी ही शाकंभरी नाही त्यांनी आपल्या घरातील कुलदेवीचा, आपल्या घरातील तुळजापूरच्या देवीचा जर टाक असेल, माहूरच्या देवीचा टाक असेल, रेणुका देवीचा टाक असेल, कोणाचाही टाक असेल तरी त्या टाकावर तुम्ही कुमकुम अर्चन ची सेवा करायची आहे. तुम्ही बसता उठता बसता उपवास देखील करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही येणाऱ्या अष्टमीला तुम्ही होम हवन देखील करू शकता. शाकभाज्यांचा नैवेद्य तुम्ही या देवीला अर्पण करू शकता. अखंड दीप देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता. आपल्या कुलदेवीचा जो कुलमंत्र आहे तो मंत्र तुम्ही नामस्मरण करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ हे 1, 2, 7, 9 तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता. तुम्ही 9 दिवसही करू शकता. तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र 99 मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तो तुम्ही 1 माळ करू शकता, 11 वेळा म्हणू शकता, 16 वेळा म्हणू शकता. देवीच्या टाकावर देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन देखील करायचं आहे. पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता, पंचामृताने करू शकता, मधाने करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देवीचा अभिषेक करू शकता. कुलदेवीचा मंत्र म्हणून तुम्ही 99 मंत्र म्हणून श्री सुक्तमचं पठण करून किंवा श्री सिद्धकुंजिकाचं पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. या सेवा खूप महत्त्वपूर्ण आहेत. देवीची सेवा केल्यानं आपल्या घराला, कुटुंबाला कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. नक्कीच या नवरात्रात या सर्व सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सौभाग्य, आरोग्य आणि अन्न समृद्धी देणारी देवी ही आपली शाकंभरी देवी आहे. आणि ज्या श्रद्धेने आपण शारदीय नवरात्रात आपण देवीची उपासना करतो त्याच श्रद्धेने शाकंभरी नवरात्रात अन्नरूपात देवीची पूजा करा. म्हणजे माता नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल, कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल, आपल्या अडीअडचणी या दूर होतील. झालेली सेवा आहे महाराजांच्या निमरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.